8 मार्चला भारत न्यूझीलंड विरुद्ध फायनल मॅच अहमदाबाद येथे खेळणार आहे आणि या फायनल मॅचमधून अभिषेक शर्मा बाहेर जाणार आहे. असं मी का बोलतोय, अशी का चर्चा सुरू आहे, याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अभिषेक शर्मा याचं वर्ल्ड कप सुरू होण्याआधी खूप जास्त नाव होतं. सगळ्यांचं याच गोष्टीकडे लक्ष होतं की अभिषेक शर्मा किती रन्स करणार. सगळ्या टीम्स अभिषेक शर्माला घाबरत होत्या आणि सगळ्या इंडियामध्ये एकाच नावाची चर्चा होती की अभिषेक शर्मा किती षटकार मारणार. पण झालंय उलटंच. अभिषेक शर्मा षटकार सोडा, पण अभिषेक शर्माला एक रनसुद्धा या वर्ल्ड कपमध्ये काढणं मुश्किल झालेलं आहे. समोरच्या टीमने अभिषेक शर्माचा खूप जास्त अभ्यास केला. समोरच्या टीमने अभिषेक शर्मासमोर ऑफ स्पिनर आणला आणि ऑफ स्पिनरने अभिषेक शर्माची वारंवार विकेट घेतलेली आहे. या वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माची एवढी जास्त दयनीय अवस्था झाली आहे की त्याने फक्त 7 मॅचमध्ये 89 रन्स केलेले आहेत. त्यामध्ये 3 वेळा तो 0वरती आऊट झाला आहे. एका मॅचमध्ये त्याने 12 बॉलमध्ये 15 रन केलेले आहेत. ज्यू बॉम्बे विरुद्धची चांगला सामना गेला होता. 30 बॉलमध्ये 55 मारला आणि तिकडे सुद्धा तो ऑफ स्पिनरवरतीच आऊट झाला आहे. काल जी मॅच झाली सेमीफायनल इंग्लंड विरुद्ध, तिकडे त्याने 7 बॉलमध्ये 9 रन्स केलेत. एका ओव्हरला 8 धावा आल्यानंतर परत त्याने आडवा फटका मारला आणि हातामध्ये बॉल मारला. म्हणजे त्या पिचवरती कोणीही येऊन 6 मारत होतं, पण अभिषेक शर्माला तिकडे 6 मारता आला नाही. एकंदरीतच काय, अभिषेक शर्माचा फॉर्म एकदम गळाटलेला आहे आणि अभिषेक शर्मा यांनी कोणत्यातरी एका चांगल्या प्लेअरची जागा खाल्लेली आहे. म्हणून सगळीकडे ही चर्चा सुरू आहे की आता अभिषेक शर्माला फायनलमधून बसवा आणि त्याच्याऐवजी रिंकू सिंगला टीममध्ये घ्या. म्हणजेच काय, तर संजू सॅमसन आणि ईशान किशन ओपनिंगला येईल. 3 नंबरला सूर्या भाऊ येईल. 4 नंबरला तिलक वर्मा, 5 नंबरला शिवम दुबे, 6 नंबरला हार्दिक, 7 नंबरला रिंकू, 8 नंबरला अक्षर पटेल, अशी आपली बॅटिंग लाईनअप होईल. रिंकू जो आहे तो शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन चांगली फटकेबाजी सुद्धा करू शकतो. इकडे अभिषेक शर्मा बॉलही खातोय आणि त्याच्याने रन सुद्धा होत नाहीयेत. त्यामुळे फायनलमध्ये अभिषेक शर्माला बाहेर काढा आणि रिंकू सिंगला घ्या, अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच अभिषेक शर्माला बाहेर काढण्याची गरज आहे का? ज्या पद्धतीचा तो प्लेअर आहे तशा पद्धतीचा परफॉर्मन्स T20 वर्ल्ड कपमध्ये मिळालेला नाहीये. जर का असाच पुढे हे परफॉर्मन्स राहिला तर फायनलमध्ये भारतासाठी खूप जास्त कठीण होऊ शकतं, कारण ही मॅच खूप जास्त महत्त्वाची आहे. मला असं वाटतंय की अभिषेक शर्माला काढून रिंकू सिंगला संधी द्यायला हवी. तुम्हाला असं वाटतंय का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.